Good morning everyone. In the last previous 4 videos we have been learning nouns and the different types of nouns. In those videos we learn the different types, 8 types of nouns like the common noun, proper noun, material noun, collective noun, abstract noun, concrete noun, uncountable noun and countable noun. And in last video we started the noun as a number, and we started the singular and plural number. In that video I have taught you what are the singular numbers and what are the plural numbers. Now in today's video we are going to learn how the plurals are formed. तुम्ही जर हे लक्षात ठेवलं थोडंसं तर तुम्हाला ते प्लुरल्स लर्न करायची गरज पडणार नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की लास्ट लेटर कोणतं असेल किंवा काय असेल त्याच्यात थोड्याशा ट्रिक्स आहे, या थोड्याशा इथे मी तुम्हाला सांगते आहे. त्या लक्षात ठेवल्या की तुम्हाला ते प्लुरल्स फॉर्म करता येतात. ओके, तर इथे आपण लिहिलं आहे हेडिंग आज हाऊ द प्लुरल्स आर फॉर्म. मग आता इथे पहिल्यांदा लिहिलं आहे बाय ॲडिंग एस टू सिंग्युलर. म्हणजेच काय, जर तुम्हाला सिंग्युलर दिलं असेल तर आपण एस ॲड करून सुद्धा त्याचा प्लुरल करू शकतो. आणि जनरली आपण एस ॲड करूनच प्लुरल्स करतो, पण जिथे काही ठिकाणी वेगवेगळ्या काय येतील कंडिशन्स असतील त्या ठिकाणी आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे. मग आता जनरल आपण पहिले काय ॲड करणार आहे, एस. आता फॉर एक्झाम्पल इथे बोर्ड दिलं आहे तुम्हाला, मग बोर्डचं आपल्याला प्लुरल करायचं असेल तर काय होईल, ते बोर्ड्स. काय होईल इथे तयार, बोर्ड्स. नुसतं एस ॲड होईल इथे. आता इथे बुक हा वर्ड दिला आहे, बुकचं काय होईल, बुक्स. पेन हा वर्ड दिला आहे, पेनचं काय होईल, पेन्स. फक्त सिम्पली आपण त्याला काय करतोय, एस ॲड करतोय. देन गर्ल, गर्लचं काय होईल, गर्ल्स. काऊ, काऊचं होईल काऊज. डेस्क, डेस्कचं होईल डेस्क्स. आलं लक्षात. हे वर्ड्स आपण फक्त एस ॲड करून याचे काय बनवले, प्लुरल्स बनवले. ओके, आता सेकंड कंडिशन काय पहा, नाउन्स एंडिंग इन एस, एस एच, सी एच, ओ और एक्स. म्हणजे जे नाउन्स ज्याचा एंड कशाने होतो, एसनी होतो, एस एचनी होतो, सी एचनी होतो, ओनी होतो किंवा एक्स या लेटर्सनी होतो, त्याचं प्लुरल करताना आपल्याला ई एस ॲड करायचं आहे. काय ॲड करायचं आहे, ई एस. आता इथे पहा पहिल्यांदा हा क्लास वर्ड आहे इथे लिहिलेला, लास्ट लेटर काय याचं, एस. म्हणून याचं प्लुरल करताना काय होईल, मग क्लासेस. काय ॲड केला आपण, सफिक्स इथे ई एस ॲड केला. देन मॅच. आता मॅचचे लास्ट 2 लेटर्स कोणते आहे, सी एच आहे. मग याचं प्लुरल करताना काय होईल, मॅचेस. काय लागेल इथे, ई एस ॲड करावं लागेल. देन बफेलो. आता बफेलो लास्ट लेटर काय आहे इथे, ओ आहे. म्हणून याचं प्लुरल करताना काय होईल, बफेलोज. ई एस लागेल इथे. त्याच्यानंतर टॅक्स, इथे एक्स आहे, टॅक्सचं काय होईल, टॅक्सेस. देन ब्रश, ब्रशचं काय होईल, ब्रशेश. कारण लास्ट लेटर्स काय होते, 2 लेटर्स एस एच, त्याच्यामुळे इथे काय लागेल, सफिक्स याला ई एस. प्लुरल करताना काय लागला तिथे, ई एस लागला. नेक्स्ट कंडिशन इज नाउन्स एंडिंग इन वाय. पहा, जे नाउन्स ज्यांचं लास्ट लेटर काय असेल, वाय, द नाउन्स एंडिंग इन वाय प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट. प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट मीन्स वाय इज प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट. म्हणजे त्या वायच्या आधी जर काय आला असेल, कॉन्सोनंट आला असेल, काय आला असेल, कॉन्सोनंट आला असेल, देन फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग वाय इंटू आय ई एस. काय म्हटलं इथे, नाउन्स एंडिंग इन वाय प्रिसिडेड बाय अ कॉन्सोनंट. म्हणजे जे नाउन दिलं आहे तुम्हाला त्याचं लास्ट लेटर वाय असेल, बट त्या वायच्या आधीचं लेटर काय असेल, कॉन्सोनंट असेल. आता आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये कॉन्सोनंट आणि वोवेल्स शिकलो आहे. जर कॉन्सोनंट असेल वायच्या आधीचं लेटर, व्हाईल चेंजिंग इट इन प्लुरल द वाय चेंजेस इन टू द आय ई एस. म्हणजे काय करायचं, वायला काढायचं आणि त्याच्याऐवजी काय लागेल, आय ई एस लागेल. आता इथे वर्ड दिलेला आहे तुम्हाला बेबी. आता इथे लास्ट लेटर कोणता आहे, वाय, बट लास्ट बट 1 लेटर म्हणजे या वायच्या आधी काय आला आहे, बी. बी इज अ कॉन्सोनंट, त्याच्यामुळे इथे काय होईल, वाय चेंजेस इन टू आय ई एस. मग बेबीचं प्लुरल काय होईल, बेबीज. सिमिलरली इथे स्टोरी हा वर्ड आहे, लास्ट लेटर काय आहे, हे वाय. वायच्या आधीचं लेटर काय आहे, आर. आर इज अ कॉन्सोनंट, देअरफॉर स्टोरीचं काय होईल इथे, stories, RES. Then next city.
लास्ट लेटर काय आहे वाय, बट लास्ट बट वन लेटर इज कॉन्सनंट, देअरफॉर वाय चेंजेस इनटू IES. आलं लक्षात. मग याचे हे प्लुरल झाले IES ॲड करून. काय आहे ह्याच्यामध्ये, तर वाय जेव्हा लास्ट लेटर असतो आणि वायच्या आधी जर कॉन्सनंट असेल तर तो वाय कशामध्ये चेंज होतो, IES मध्ये चेंज होतो प्लुरल करताना. ओके. आता पुढे पाहायचं आपल्याला नाउन्स एंडिंग इन वाय. अगेन नाउन्स एंडिंग इन वाय प्रिसिडेड बाय अ वोवेल हिअर. पण पहा इथे सुद्धा काय आहे, नाउन्स एंडिंग इन वाय म्हणजे नाउन जे आहे ते वायनीच एंड होणार आहे, बट दिस वाय इज प्रिसिडेड बाय अ वॉवेल. की तो वाय कशाने, वायच्या आधीचं जे लेटर ते काय आहे, वॉवेल असेल. वॉवेल्स कोणते आहे आपले, AEIO आणि U. याच्यापैकी जर तिथे लेटर आलं असेल वायच्या आधी तर प्लुरल करताना फक्त काय ॲड करावं लागतो, फॉर्म देअर प्लुरल बाय ॲडिंग S. फक्त प्लुरल करताना आपल्याला तिथे S ॲड करावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल डे, लास्ट लेटर इज वाय बट देर इज अ वॉवेल बिफोर वाय, है ना. या वायच्या आधी काय आलं आहे, वॉवेल. A इज अ वॉवेल, देअर फॉर व्हाईल वी चेंज इट और राईट इन प्लुरल, कसं लिहावं लागेल ते, DAYS. फक्त S लेटर लागेल, IES लागणार नाही. फरक आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. याच्यामध्ये वायच्या आधी कॉन्सोनंट होतं म्हणून वाय काढून आपण त्याच्या जागेवर वायच्या जागेवर IES लागलो. इथे वायच्या आधी काय येणार आहे, वॉवेल आहे. वायच्या आधी वॉवेल असणारं जर नाऊन असेल तर तुम्हाला फक्त S ॲड करायचं आहे, बाकीचं जसंच्या तसंच लिहायचं. आता इथे रेचं काय होईल मग, RAYS रेज. मंकी, आता इथल्या पण वायच्या आधी काय आला आहे, E इज अ वॉवेल. मंकीचं प्लुरल काय होईल, मंकीज. अगेन बॉय, पहा लास्ट लेटर वाय आहे आणि त्याच्या आधी ओ काय आहे, वॉवेल आहे, म्हणून याचं प्लुरल काय होईल, बॉईज. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट नाउन्स एंडिंग इन F और FE. ज्या नाउन्स कशात त्याचं एंड कशामध्ये होतो, F किंवा FE मध्ये, फॉर्म देअर प्लुरल बाय चेंजिंग F और FE इनटू द VES. मग त्याचा प्लुरल करताना त्या F किंवा FEला कशामध्ये कन्व्हर्ट करायचं आपल्याला, VES. म्हणजे ज्या नाउनचा एंड F किंवा FEनी होतो किंवा EFनी होतो तेव्हा अशा वेळी काय करायचं की ते लास्ट F और FE काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे, तिथे आपल्याला VES लिहायचं आहे. आता पहा इथे थीफ, लास्ट लेटर काय आहे, F. मग या थीफचं कसं होईल प्लुरल, THIEVES. हा F काढला आणि आपण कशाने सबस्टिट्यूट केलं त्याला, VES. थीव्स. वाईफचं काय होईल आता पहा, WI. इथे लास्ट 2 लेटर्स कोणते, FE, म्हणून WIVES वाईफ्स. ओके. आता वुल्फचं इथे खाली लिहिते मी, WOLVES. लास्ट लेटर F होतं, F काढून काय आलं तिथे VES, म्हणजे काय झालं तिथे वुल्फ्स झालेलं आहे. ओके. म्हणजेच लास्ट लेटर F किंवा FE असेल तर ते काढायचं आणि त्याच्याऐवजी काय लिहायचं आहे, VES. आता नाउन्स एंडिंग इन F और FE प्रिसिडेड बाय अ वोवेल फॉर्म देअर प्लुरल बाय ॲडिंग ओनली S. आता इथे पण आपण पाहिलं लास्ट लेटर F किंवा FE होतं, पण इथे तसंच आहे, लास्ट लेटर F किंवा FE आहे, पण त्याच्या आधी काय असेल असं म्हटलेलं इथे की वॉवेल आलेलं असेल तर काय लागेल, नुसता S लागेल. आता चीफ, तर इथे काय होईल, चिप्स. काय लागेल, चिप्स. त्याच्यानंतर प्रूफचं इथे काय लागेल, प्रूफचं प्रूफ्स. म्हणजे पहा इथे कसं झालं आहे, हा लास्ट F आला, याच्या आधी वोवेल आहेच, पण त्याच्या आधी पुन्हा जर वोवेल असेल, काय असेल, पुन्हा जर वोवेल असेल तर नुसता काय लागतो, S. इथे पण लास्ट लेटर F होतं, त्याच्या आधी वोवेल आहे, पण पुन्हा डबल वोवेल असेल आधी तर काय लागेल, फक्त S लागेल. हे लक्षात ठेवायचं हां. पण जनरल F और FE असेल तर आपण VES लावतो, पण लास्ट F किंवा FEच्या आधी दोनदा जर काय असेल, वॉवेल असेल, डबल वॉवेल असेल तर आपण नुसतं त्याला काय लावतो, S लावून त्याचं काय करतो, प्लुरल करतो. ओके. तर या कंडिशन्स पाहिल्या आणि अजून काही वर्ड्स आहे त्याचे प्लुरल कसे होतात ते आपण पाहणार आहे. आता आज अजून आपण थोडेसे काही त्याचे रूल्स आहेत ते पाहून घेऊ आणि नंतर नवीन जेंडर टॉपिकला काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. आता इथे पहा तुम्ही की इथे मी काय लिहिलं आहे, सम नाउन्स फॉर्म देअर प्लुरल्स बाय चेंजिंग द इनसाइड वॉवेल. काय म्हटलं इथे, बाय चेंजिंग द इनसाइड वॉवेल ऑफ द सिंग्युलर. म्हणजेच काय, काही नाउन्सचं प्लुरल करताना आपल्याला तो जो वॉवेल असतो त्याच्यामधला, त्या नाउनमधला, त्याला काय करायचं असतं, चेंज करायचं असतं. काय करायचं आपल्याला,
वी मेक द प्लुरल्स बाय चेंजिंग द इनसाइड वोवेल ऑफ द सिंग्युलर. जे सिंग्युलर नाऊन आहे त्याच्या आतमधला वोवेल आपल्याला चेंज करायचा आहे. आता इथे पहा मॅन. आता मॅनमध्ये वोवेल कोणता आला आहे? ए. याचं प्लुरल करताना मॅनचं काय होईल इथे? मेन होईल. म्हणजेच हा ए प्लुरल चेंजिंग इन टू द ई, सॉरी ए वोवेल चेंजिंग इन टू ई. आलं का लक्षात? म्हणजेच या मॅनमधला ए जो वोवेल आला होता त्याला मी काय केलं? ईमध्ये चेंज केलं आणि या मॅनचं काय झालं? प्लुरल. सिमिलरली वुमनचं पण तसंच आहे. वुमनचं स्पेलिंग WOMAN, वुमन मीन्स सिंगल होतं, ती सिंगल वुमन, आणि तिचं वुमेन हे प्लुरल होतं, मग WOMEN वुमेन हे प्लुरल होतं. बरेचदा तुम्ही लोक सिंगल वुमनलाही वुमेनच लिहिता आणि प्लुरल लिहायचं असेल तर वुमेन्स करता. मॅनचं मेन लिहिता आणि मेन्स लिहिता, ते रॉंग आहे. हां, तर मॅनचं काय आहे? प्लुरल मेन. आता फूट, इथे हे ओ काय आहेत? वॉवेल्स आहे. याचं मला प्लुरल करायचं असेल तर मी काय करेल? फीट. म्हणजे हे जे वॉवेल्स आहे ओ, नाव दे चेंज इन टू द ई. सिमिलरली माऊस. माऊसचं काय होतं इथे? माईस असं होईल. मीन्स ओ कन्व्हर्ट इन टू आय हिअर. OU कन्व्हर्ट इन टू आय. ठीक आहे. देन पुढचा रूल पाहायचा आता की नाउन्स दॅट फॉर्म देअर प्लुरल बाय ॲडिंग EN. काही असे खूपच कमी असे नाउन्स की ज्याला आपण काय करतो? EN लावून त्याचं प्लुरल करतो. फॉर एक्झाम्पल इथे ऑक्स दिला आहे मी. ऑक्सचं प्लुरल ऑक्सेस नाही होत. तर तुम्हाला वाटेल लास्ट लेटर एक्स आहे ते ES लागेल. तसं नाही. तर ऑक्सचं प्लुरल काय होतं? ऑक्सेन होतं. काय होईल? ऑक्सेन. EN लागला तिथे. देन सम नाउन्स हॅव द सिंग्युलर अँड प्लुरल अलाइक. काही नाउन्सचे सिंग्युलर आणि प्लुरल काय असतात? तेच ते असतात, सेम असतात, ते चेंज होत नाही. कसले वर्ड्स आहे पहा इथे. आता स्वाईन हा वर्ड आहे. याचं सिंग्युलरही स्वाईन आहे, प्लुरल पण स्वाईन आहे. डिअर सिंग्युलर पण डिअर आहे, प्लुरल पण डिअर आहे, डिअर्स होणार नाही. ट्राउट इट्स अ काइंड ऑफ अ फिश. इट्स सिंग्युलर इज अ ट्राउट अँड प्लुरल इज असतो ट्राउट. डझन. आता डझन म्हटल्यावरती एका डझनमध्ये आपल्याला माहिती आहे की 12 थिंग्स असतात किंवा 12 फ्रूट्स असतात. 12 थिंग्स आपण ग्रुप ऑफ 12 थिंग्सला आपण काय म्हणतो? डझन म्हणतो. पण डझन, नुसतं डझन जर वर्ड आला असेल हे सिंग्युलर आहे आणि हेच काय असेल? प्लुरल असेल. अ डझन म्हणायचं असेल तरी डझन म्हणतो आपण. 12 डझन म्हणायचं असेल तर आपण डझन्स नाही म्हणणार, डझनच म्हणतो. स्पीसीस हे सुद्धा काय आहे? सिंग्युलरी स्पीसीस यूज करतात आणि प्लुरल पण स्पीसीस यूज करतात. ओके. आता नेक्स्ट पहा. सम नाउन्स आर यूज्ड ओनली इन प्लुरल. काही नाउन्सला, आता जसं इथे सिंग्युलर प्लुरलसाठी सेम वर्ड्स होते, तर काही नाउन्स असे आहे की त्यांचा फॉर्मच प्लुरल आहे. मग ते सिंग्युलरमध्ये पण तोच येतो आणि प्लुरलमध्ये पण तोच प्लुरल फॉर्म राहतो. फॉर एक्झाम्पल सीझर्स. आता आपल्याला वाटतं सीझर असेल, पण इथे सीझर्स हे स्पेलिंग आहे म्हणजे कात्री. तर त्याचं स्पेलिंग काय पहा? SCISSORS. सीझर्स हे स्पेलिंग आहे. म्हणजे हा प्लुरल फॉर्ममध्ये आहे पण सिंग्युलर फॉर्ममध्ये पण तोच आहे. त्याच्यानंतर न्यूज. तुम्हाला कालही मी सांगितलं होतं न्यूज. आता सिंगल न्यूज असेल तरी न्यूज म्हणतात. अनेक न्यूज असल्या, मेनी न्यूज असल्या तरी आपण त्याला न्यूजच म्हणतो. जीन्स है ना. तुम्ही जीन म्हणता का? सिंग्युलरमध्ये नाही. एक असेल तरी पण जीन्स म्हणतो आपण. एकापेक्षा मोर दॅन वन असतील तरी पण आपण त्याला जीन्सच म्हणतो. देन द स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल्सला पण आपण स्पेक्टॅकल्स म्हणजे स्पेक्टॅकल्स. एक चष्मा आहे आपला स्पेक्टॅकल्स. अनेक असेल तरी पण स्पेक्टॅकल्स. फिजिक्स. आता इट्स अ नेम ऑफ अ सब्जेक्ट. फिजिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. मग इथे ॲस लागला म्हणून काही 2-4 मॅथमॅटिक्स 2-4 फिजिक्स असं होतं का? नाही. तर ते सिंग्युलरही तेच आहे आणि प्लुरलही तेच आहे. का म्हणजे सांगायचा मुद्दा हा की काही वर्ड्स असे आहेत ते प्लुरल फॉर्ममध्ये दिसतात पण सिंग्युलरमध्ये तेच यूज करतात. ओके. तर अशा पद्धतीने आपण पाहिलं प्लुरल्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. जर हे लक्षात ठेवलं तर पाठ करायची गरज नाही आहे. आणि याच्याशिवाय तुम्हाला सांगितलंच आहे, याच्याशिवाय बाकीचे आले तर नुसतं ॲस लावून आपण त्याला प्लुरल करू शकतो. ओके. तर आता इथे नंबर हा टॉपिक संपला. आता पुढचं पाहायचं आहे आपल्याला नाउनशी रिलेटेड जेंडर्स. नाउनशी रिलेटेड जेंडर. आता जेंडर्सला मराठीमध्ये काय म्हणतात? लिंग. मराठी संस्कृतमध्ये तुम्ही शिकलेले असाल लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग वगैरे. आता पहा इथे व्हॉट इज मीन बाय जेंडर. जेंडर इंडिकेट्स इफ अ पर्सन ऑर अन ॲनिमल इज अ मेल ऑर फिमेल. व्हॉट जेंडर इंडिकेट्स? इट इंडिकेट्स इफ अ पर्सन ऑर ॲन ॲनिमल इज अ मेल ऑर फिमेल. एखादी व्यक्ती किंवा प्राणी हा मेल आहे की फिमेल आहे, पुरुष आहे की स्त्री आहे, हे इंडिकेट जो करतो त्याला काय म्हणतो आपण? जेंडर म्हणतो.
आलं का लक्षात? मराठी किंवा संस्कृतमध्ये सोपं जातं तुम्हाला. स्त्रीलिंग म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की ही स्त्रीशी रिलेटेड आहे. पुल्लिंग म्हटलं की काय होतं? पुरुषाशी रिलेटेड आहे, बरोबर आहे की नाही? आणि एक नपुसकलिंग असतं त्याच्यामध्ये तिसरं. पण इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा इंग्लिश ग्रामरमध्ये 4 जेंडर्स आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश, बाकी संस्कृतमध्ये 3 जेंडर्स आहे. इकडे काय आहेत? 4 जेंडर्स आहेत इंग्लिश लँग्वेज. पहा, देर आर 4 जेंडर्स in English grammar. The first one is masculine gender, second one is feminine gender, third one is neuter gender and fourth is a common gender. सोपं आहे लक्षात ठेवायला. पहा, am. आता masculine म्हणजे am लक्षात ठेवायचा. am indicates man किंवा मॅन, बरोबर आहे की नाही? मॅनचा अर्थ काय होतो? पुरुष. मग मस्क्युलाइन जेंडर कोणाला इंडिकेट करतो? तर कशाला इंडिकेट करणार आहे तो? मॅनला इंडिकेट करतो. म्हणजेच द नाऊन दॅट डिनोट्स अ मेल, किंवा तुम्ही मेलही म्हणू शकता तिथे. अ नाऊन दॅट डिनोट्स अ मेल सेट टू बी अ मस्क्युलाइन जेंडर, बरोबर आहे? जे नाऊन कोणाला डिनोट करतं मेलला, त्याला काय म्हणू आपण? मस्क्युलाइन जेंडर. काय म्हटलं मी इथे? द नाऊन दॅट डिनोट्स मेल. काय आहे? मस्क्युलाइन जेंडर. पहा, मेल ॲम आला इथे, लक्षात. आता फेमिनाइन जेंडर काय असेल मग? द नाऊन दॅट डिनोट्स फिमेल. फिमेलला डिनोट करणारं जे आहे ते काय आहे? फेमिनाइन जेंडर. म्हणजे ॲपवरून तुमच्या लक्षात येते फिमेल, लक्षात. म्हणजेच काय? फिमेल म्हणजे स्त्री. स्त्रीला इंडिकेट करणारे जे नाऊन आहे त्याचं जेंडर काय असेल? फेमिनाइन. मेलला इंडिकेट करणारं नाऊन कोणाला इंडिकेट करतं त्याचं जेंडर काय असेल? मस्क्युलाइन जेंडर. आता न्यूटर जेंडर. द नाऊन दॅट डिनोट्स लाईफलेस. द नाऊन दॅट डिनोट लाईफलेस. म्हणजेच लाईफलेसलाच म्हणजे काय म्हणतो आपण? नॉन लिव्हिंग थिंग्स. लाईफलेस थिंग्सला म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंगला, म्हणजे इथे ॲन आहे, नॉन लिव्हिंगचा ॲन लक्षात ठेवायचा. त्याला डिनोट करणारं जेंडर कोणतं असेल? न्यूटर जेंडर असेल, आलं लक्षात. लाईफलेस थिंग्स ज्या आहेत म्हणजेच कोणत्या? तर नॉन लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत तर त्याचं जेंडर काय असेल? न्यूटर जेंडर. आणि कॉमन जेंडर म्हणजेच काय? कॉमन म्हणजे द नाऊन दॅट डिनोट्स आयदर मेल ऑर फिमेल. आयदर मेल ऑर फिमेल. मेलला किंवा फिमेलला डिनोट करणारा काय असतो? कॉमन जेंडर. कॉमन जेंडरमध्ये मेल किंवा फिमेल दोन्हीपैकी येऊ शकेल, आलं लक्षात. पहा, पुन्हा एकदा सांगते, एक्झाम्पल देऊन पुन्हा सांगेल. मस्क्युलाइन जेंडर, द नाऊन दॅट डिनोट्स अ मेल. आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो बॉय, फादर, देन टायगर, डॉग एक्सेट्रा, ब्रदर वगैरे येऊ शकेल. हे काय झाले? सगळे मस्क्युलाइन जेंडर, बरोबर आहे की नाही? बिकॉज दिस नाऊन डिनोट्स द मेल. मग फेमिनाइन जेंडर, द नाऊन दॅट डिनोट्स फिमेल. फिमेलला डिनोट करणारी नाउन्स काय असतं त्यांचं? फेमिनाइन जेंडर. जसं आता बॉयचं काय लिहिल मी इथे? गर्ल, फादर, मदर, टायगर, टायग्रेस, डॉग्सचं बीच एक्सेट्रा, आलं का लक्षात. देन न्यूटर जेंडर. आता न्यूटर जेंडरमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला? द नाऊन दॅट डिनोट्स लाईफलेस ऑर नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजेच कोणत्या? ज्या निर्जीव वस्ती असतात, लाईफलेस थिंग्स असतात, तिथे काय लिहू आपण? न्यूटर जेंडर. म्हणजे इथे येईल टेबल, पेन, चेअर, बॉटल एक्सेट्रा. ओके. देन नेक्स्ट वन कॉमन जेंडर. द नाऊन दॅट डिनोट्स आयदर मेल ऑर फिमेल. काय म्हटलं मी? एक तर मेल किंवा फिमेल दोन्ही याच्यामध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल आता पहा, स्टुडंट.
आता स्टुडंट म्हटलं की याच्यामध्ये मेल पण असू शकतात आणि फिमेल पण असू शकतात. त्याच्यानंतर किड, किड मेल पण असू शकतं, फिमेलही असू शकतं. चाइल्ड, हे पण मेलही असू शकतं किंवा फिमेलही असू शकतं. डॉक्टर, टीचर, हे मेलही असू शकतात किंवा फिमेलही असू शकतात. मग याचं जेंडर काय येईल? कॉमन जेंडर. लक्षात. पुढे हे वर्ड्स आपल्याला येतात आपण शिकवताना काही कन्स्ट्रक्शन वगैरे, म्हणून हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. काय पाहिलं आपण आता? जेंडर. जेंडर इंडिकेट्स इफ अ पर्सन ऑर अन ॲनिमल इज अ मेल ऑर फिमेल. देर आर 4 genders in English grammar. First one is masculine which denotes male, second one is feminine which denotes female, third one is neuter which denotes the non-living thing, and fourth one is a common which denotes either male or female. ओके. त्यात आपल्याला नाऊन हा टॉपिकमध्ये नंबर झाला, आपलं जेंडर झालं. नाऊनचे सगळे आपले काय पाहिले आपण? टाईप्स पाहिले. त्याच्यानंतर तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये मी नाऊन कसे तयार करायचे असतात ते पण शिकवलं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढची पार्ट्स ऑफ स्पीच चालू करणार आहे, प्रोनाउन.